मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 6:30 वाजलेत. आम्ही चहा द्यायला बाहेर पडलो होतो, पण मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. 2 मिनिटापूर्वी आम्ही इथे सूर्य बघितलेला, पण आता पूर्ण जाऊन बघू शकता पूर्ण पाऊस पडतो आहे. हॉटेलला मध्ये अशी इथे छोटी रिव्हर गेली आहे. ह्या साईडला तो पूल आहे. आम्ही आत्ता सकाळी जंगल सफारीला जाणार आहोत आणि आत्ता साधारण वाजलेत 7:15. आमचा नाश्ता तर लागला आहे. आमचं स्वतःचं केटरिंग असल्यामुळे आम्हाला रोज नाश्त्याला व्हरायटी मिळते आणि आज आलू पराठा केला आहे. तर आम्ही आता निघू, पण असं झालं आहे की आता बाहेर पाऊस सुरू झाला आहे. जिप्सी आमच्या रूफ असणार आहे जिप्सीना, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी बाहेरचा मिळू टाकतो. आमचं स्वतःचं केटरिंग असतं आणि आज आपल्याला आलू पराठा, ब्रेड जॅम, कलिंगड आहे, चहा कॉफी सोय. आपले सगळे सहप्रवासी नाश्त्यासाठी उभे इथे. आम्ही जेवायला हॉल बुक केला आहे आणि आमच्याकडे हा पण आहे. आणि बाहेर खूप सुंदर आहे, पाऊस पडतो आहे. पाऊस पडतो आहे. आम्ही जंगल सफारी चाललो आहे. आमच्या जीप आलेल्या आहेत, सहप्रवासी पण बसतात सगळे आपले. आम्ही जंगल सफारीला आलो आहे. बघू शकता इथे पूर्ण आमचे जीप आहेत. इथे आम्हाला काय दिसलं आहे. हा बघा, आम्हाला आता इथे पायथन दिसत आहे. जंगल सफारीमध्ये आम्ही मध्ये एक ब्रेक घेतला आहे. खूप मोठं जंगल आहे हे बघा. जीप आहे इथे येतात, एक एक दोन दोन. आपले सहप्रवासी इथे एन्जॉय करतात, फोटो वगैरे काढतात. काझीरंगा नॅशनल पार्कबद्दल अधिक माहिती तुम्हाला ह्या बोर्डवर मिळते आहे. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला थोडं अजून ह्या साईडला माहिती बघू शकता. पॉज करून तुम्ही माहिती बघू शकता, तुम्हाला बघायला मिळेल नीट. आम्ही आमच्या रिसॉर्टला परत आलो आहे. परत क्लायमेट चेंज झालं आहे, आता ऊन पडलं आहे आणि जंगल सफारीनंतर सगळ्यांनी मजा केली आहे. सगळे मस्त इथं चहा एन्जॉय करतायत. आम्ही आत्ताच जंगल सफारी करून आलो आहे. लोकांना हत्ती दिसलेत, गेंडे दिसलेत, सांबर दिसली आहेत, त्यानंतर हरणं पण बघायला मिळाली, 1-2 साप पण बघायला मिळालेत. प्रत्येक जीपला सेम नाही दिसत, प्रत्येक जीपला वेगवेगळं दिसतं. गाड्यांच्या आवाजांच्या शेवटी ते पळतात. परत मी आता रिसॉर्टला आलो आहे. बघू शकता परत ऊन आलेलं आहे आणि आता आम्ही 1 वाजता बाहेर पडणार आहोत जेवण्यासाठी आणि त्यानंतर लगेच आम्ही जाणार आहोत ते ऑर्चिड गार्डन बघायला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्चिड्स आहेत. ब्यू डान्सचा एक तिथे 15 मिनिटाचा प्रोग्राम होतो. त्यानंतर राईसचे डिफरंट प्रकार, वाद्य वेगळी बघायला मिळतात, ते तुम्हाला मी दाखवेन. तुम्हाला बोललो तर हॉटेल खूप मोठं आहे. हॉटेलच्या मागे इथे वरती टी स्टेट आहे. आमचे एक मॅनेजर इथे झोपाळ्यावर मजा करतायत आणि दुसरे मॅनेजर इथे खोट्या बैलांचे फोटो काढतायत. हॉटेलच्या बॅक साईडला खूप मोठी टी स्टेट आहे. आम्ही वरती चाललो आहे. इथे आम्हाला पोचायचं आहे. इकडे आलो आहे. हे बघा, 10 पायऱ्यांनंतर आमचे दमलेले मॅनेजर. फायनली मी टॉपला पोचलो आहे. बघू शकता इथे पूर्ण चहाचं गार्डन आहे. ही जी बारकी लीफ आहेत ती बारकी पानं
ही काढून वाळवून मग ह्याचा चहा बनतो. खूप भारी वाटतं. वारं पण जोरात चालू आहे. वातावरण तसं 20 आहे, पण रात्रीपर्यंत ते 18-19 वर जाऊ शकतं. आता 2:45 वाजलेत. आमचा लंच झाला आहे. आम्ही ऑर्चिड गार्डनला निघालो आहे. आमच्या गाड्या रेडी आहेत, प्रवासी पण रेडी आहेत आमचे. आपण आता ऑर्चिड गार्डनला आलो आहे. इथे तुम्हाला मी भरपूर प्रकारची फुलं आणि दाखवतो. खूप प्रकारची फुलं वगैरे हवी इथे. ही बघा, पूर्ण गार्डन फुलांनी भरलेलं आहे. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. On the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. ऑर्चिड गार्डनमधला हा एक पार्ट आहे. इथे हे म्युझियम आहे. इथे नॉर्थ ईस्टमध्ये जुन्या काळातलं वस्तू आणि सामान ठेवलेलं आहे. समोर भांडी वगैरे ठेवलेली आहे. इथे काही सामान आहे. इथे अमरेला आहे. आता मी तुम्हाला इथलं लोकल डान्स जो आहे बिहू, त्याची एक छोटीशी झलक दाखवतो. चला. आपलं आजचं साईट सीन काझीरंगाचं पूर्ण झालं आहे. सकाळी जंगल सफारी केली, त्यानंतर आपलं ऑर्चिड गार्डन पण बघून झालं आहे. आपल्याला दोन्ही एकदम व्यवस्थित बघायला मिळालं आहे. आणि आमच्या अजून पुढेही आमचे अजून ग्रुप आहेत, तुम्ही त्यांनाही जॉईन करू शकता. आणि आता वाजलेत 6. आता आमचं थोडे सगळेजण रेस्ट करतील. त्यानंतर आम्ही कल्चरल इव्हेंट आहे आमचा एक, जिथे बिहू डान्स दाखवणार आहेत. त्याचा व्हिडिओ मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवीन. बघायला विसरू नका. सगळ्यांनी नक्की बघा. तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला रोज वेगवेगळी ठिकाणं आम्ही दाखवू. ओके, थँक्यू.